द नेक्स्ट इडियम इज रेड फ्लॅग. आता रेड फ्लॅग हा जो इडियम आहे याचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो अ वॉर्निंग साईन, म्हणजेच काय की एखादं धोक्याची घंटा आहे असं जे म्हणतो. समजा असं जे लिहिलं नसतं का ते डीपी वगैरे लाईटची जी डीपी असते त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा की खतरा आहे, पुढे धोका आहे असं दिलेलं असतं. दॅट इज कॉल्ड अ रेड फ्लॅग. रेड फ्लॅग म्हणजेच काय की अधोक्याची घंटा किंवा अ वॉर्निंग साईन. आणि दुसरा जो अर्थ आहे त्याचा आहे अन अनडिझायरेबल क्वालिटी ऑर बिहेवियर इन अ पर्सन. आता मॉडर्न डे रिलेशनशिप मध्ये तुम्ही दोन प्रकारचे शब्द वारंवार ऐकत असाल बघा. एक आहे रेड फ्लॅग आणि दुसरा आहे ग्रीन फ्लॅग. ग्रीन फ्लॅग. आता रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग मध्ये कसं, रेड फ्लॅग म्हणजे अ पर्सन हु इज व्हेरी टॉक्सिक, द पर्सन हु इज व्हेरी अनडिझायरेबल. एखादा माणूस खूपच टॉर्चरिंग, खूपच डॉमिनेटिंग, खूपच कंट्रोलिंग आणि खूपच जर अनडिझायरेबल बिहेवियर जर असेल त्या माणसाचं तर आपण त्याला रेड फ्लॅग म्हणतो. परंतु ऑन द ऑपोजिट, द पर्सन हु इज हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ राहुल पवार. ॲज यू नो दॅट तलाठी भरती 2026 ची ऍड जी आहे ती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या वर्षीची जी एक्झाम असणार आहे ती प्री आणि मेन या दोन भागामध्ये डिवाइड केलेली आहे. तर मग मेनचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये लँग्वेज हा एक सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये दोन विषय आहेत, मराठी आणि इंग्रजी. मग याच्यापैकी इंग्रजी हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवरती जवळपास 50 क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. 50 क्वेश्चन्स विचारले जातील म्हणजेच काही 50 क्वेश्चन्स असतील आणि 100 मार्क्स असतील. म्हणजेच काय, एक क्वेश्चन 2 मार्काला आहे, ॲज यू नो दॅट. आणि आता हे जे 50 क्वेश्चन्स आहेत ते कसे डिवाइड केलेले आहेत, तर पहिला जो सेक्शन आहे तो आहे वोकॅब्युलरीचा, दुसरा सेक्शन आहे ग्रामरचा आणि तिसरा सेक्शन आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा. ओके. मग हे जे तिन्ही सेक्शन आहेत त्या तिन्ही सेक्शन मधूनच हे 50 क्वेश्चन फॉर्म केले जातात. मग आजपासून आपण जी सिरीज चालू करतोय त्याच्यामध्ये आपण हे तिन्ही सेक्शन कव्हर करणार आहोत. आणि असं नाहीये की मी तुम्हाला थोडंसं शिकवेल आणि मग लगेच म्हणेल की ही बॅच जॉईन करा, ती बॅच जॉईन करा, असं काही नसणार आहे. तर आपण जी लेक्चर सिरीज चालू करतोय त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर पूर्ण जे लेक्चर सिरीज असणार आहे ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. म्हणजेच काय की यू डोंट हॅव टू पे अ पेनी, म्हणजे तुम्हाला ₹1 सुद्धा खर्च करायची गरज नाही. द ओनली थिंग इट विल कॉस्ट यू इज द सबस्क्रिप्शन. म्हणजेच काय, तुम्हाला जो चॅनल आहे लर्न इंग्लिश विथ राहुल पवार तो सबस्क्राईब करावा लागेल, जेणेकरून मी जे काही व्हिडिओज पोस्ट करेल ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कळत राहतील आणि यू विल बी एबल टू वॉच देम. आता आपण जे टॉपिक कव्हर करतोय वोकॅब्युलरी, ग्रामर आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे तिन्ही डिटेल्ड असणार आहेत. सगळं जे काही विचारलं जातं तलाठी भरतीमध्ये ग्रुप बी आणि सी मध्ये त्या सगळ्या विषयांचा, त्या सगळ्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि आजपासून आपण वोकॅब्युलरीला सुरुवात करत आहोत. आता वोकॅब्युलरीमध्ये पण आपण काय सुरुवात करतोय, तर इडियम्स आणि फ्रेजेस. इडियम्स आणि फ्रेजेस का सुरुवात करतोय, तर कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन्स हे तुमच्या इडियम्स आणि फ्रेजेस वरती विचारले जातात. मग काही क्वेश्चन्स डिरेक्ट असतात आणि काही क्वेश्चन इनडिरेक्ट असतात. आता डिरेक्ट क्वेश्चन्स कसे, तर काही क्वेश्चन्स मध्ये काय केलं जातं की बाबा तुम्हाला या इडियमचा अर्थ काय असं सरळ सरळ विचारलं जातं. परंतु कधी कधी काय करतात की तुम्हाला एखाद्या इडियम जो आहे तो एखाद्या कॉन्टेक्स्ट मध्ये दिला जातो. म्हणजेच काय की अ सिच्युएशन विल बी गिव्हन टू यू अँड दॅट इडियम विल बी युज्ड इन अ सेंटेन्स, आणि तुम्हाला त्या इडियमचा जो वापर आहे त्या सेंटेन्स मध्ये त्यानुसार तुम्हाला त्याचा अर्थ बघायचा असतो. आता त्याचा जो मेन अर्थ असतो इडियमचा तसाच अर्थ असतो. परंतु ज्यावेळेस डिरेक्ट क्वेश्चन विचारलं जातं का त्यावेळेस तुम्हाला क्लूच नसतो. एक तर तुम्हाला ते येतं, नाही तर तुम्हाला ते नाही येत. परंतु ज्यावेळेस कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलं जातं ऍटलीस्ट यू हॅव अ चान्स दॅट यू कॅन, नाही का की मेक सम गेस वर्क, म्हणजे तुम्ही थोडंसं दिमाग लावू शकता आणि बाबा सेंटेन्स जर तुम्हाला जर समजला इंग्लिश मधला चांगल्या पद्धतीने तर तुम्ही ऍटलीस्ट तर्क तरी लावू शकता की दिस माइट मीन दिस, म्हणजे बाबा या इडियमचा अर्थ असा होऊ शकतो. मग असं पण होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आता बरेच विद्यार्थी तक्रार करतात की सर आम्ही वोकॅब्युलरी वारंवार वाचतो, वारंवार लिहितो, वारंवार त्या वोकॅब्युलरीची प्रॅक्टिस पण करतो, परंतु जोपर्यंत आम्ही एक्झामला अपियर होतो तोपर्यंत आम्ही जी वोकॅब्युलरी वाचलेली असते ते आम्ही पूर्णपणे विसरून गेलेलो असतो. आता त्याचं कारण असं की आपण जी वोकॅब्युलरी शिकतो ती आपण रँडमली शिकतो. फॉर एक्झाम्पल कसं, आता इडियम्स आणि फ्रेजेस जर तुम्ही जर शिकत असाल तर तुम्ही ते काय सिक्वन्सने किंवा मेथडने एकदम ऑर्गनाइज पद्धतीने नाही शिकत. तुम्ही काय करता की तुम्ही एक इडियम ॲनिमलचं शिकणार, एक इडियम कलरचं शिकणार, एक इडियम हेल्थचं शिकणार, एक इडियम दुसरं शिकणार. मग अशा माध्यमातून काय होतं, तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन फीड करताय तुमच्या माइंडला ती तुम्ही एकदम मेथोडॉलॉजिकली फीड नाही करताय. मग त्याच उद्देशाने मी काय केलेलं आहे, आपण जे इडियम्स वगैरे बघणार आहोत का ते इडियम्स ऑफ कलर बघणार आहोत. म्हणजेच काय की असे इडियम्स ज्याच्यामध्ये एखादा कलर आहे, जसं की काय, आता समजा आपला पहिला जो इडियम आहे, पहिला इडियम कुठला आहे तर रेड लेटर डे. आता मग असे शब्द, असे इडियम्स ज्याच्यामध्ये रेड हा जो शब्द आहे किंवा रेड हा जो कलर आहे तो जास्त प्रमाणात यूज केलेला. मग रेड लेटर डे किंवा रेड इंक असू दे, रेड डेप्ट असू दे, मग असे जे काही आहेत, रेड फ्लॅग असू दे, रेड टेप असू दे, मग असे जे इडियम आहेत ते आपण बघणार आहोत. मग सेम गोज फॉर अदर कलर्स एज वेल. म्हणजेच काय, आपण काय करणार आहोत, हे जे सगळे इडियम आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज करून मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्याच्या माध्यमातून काय होईल, एबल टू रिमेंबर देम, यूज देम अँड
कीप देम इन युअर माइंड फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ, म्हणजे तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी ते लक्षात ठेवणार आहात. बघूया मग आता पहिला इडियम कुठला आहे. द फर्स्ट इडियम दॅट वी आर गोइंग टू लुक ॲट इज रेड लेटर डे. आता रेड लेटर डे कशाला म्हणतो, तर एखादा दिवस जर खूपच महत्वाचा असेल तर त्याला रेड लेटर डे म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, आता 15 ऑगस्ट जो आहे समजा, इंडिपेंडन्स डे इज अ रेड लेटर डे फॉर एव्हरी इंडियन, म्हणजेच काय प्रत्येक भारतीयांसाठी रेड लेटर डे म्हणून कुठला दिवस ओळखला जातो, तर 15 ऑगस्ट किंवा इंडिपेंडन्स डे. का, तर बघा इट इज अन इम्पॉर्टंट डे, कारण का त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. सो मग 15 ऑगस्ट काय आहे, तर इट इज अ रेड लेटर डे इन द हिस्ट्री ऑफ इंडिया. आता त्याला मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर कसं, खूप महत्वाचा किंवा स्मरणीय दिवस, अशा गोष्टीला आपण रेड लेटर डे म्हणतो. आता हे जे कॅलेंडर तुम्ही बघताय याच्यामध्ये एवढे सगळ्या तारखा आहेत, परंतु हा जो आहे त्याला थोडंसं हे केलेलं आहे इन ऑर्डर टू सिग्निफाय दॅट दिस इज द रेड लेटर डे, म्हणजेच काय की दिस इज अन इम्पॉर्टंट डे किंवा एक महत्वाचा दिवस आहे. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज रेड मिस्ट. आता रेड मिस्ट म्हणजेच काय की बऱ्याच वेळा आपण रागात येतो आणि रागात आल्यानंतर आपल्या स्वतःवरचा ताबा सुटतो आणि आपण काय बोलायचं कसं वागायचं हे सगळं विसरून जातो. मग ताबा रागात आल्यामुळे जर ताबा जर सुटत असेल तर त्याला रेड मिस्ट म्हणतो. जसं की काय, ही सॉ रेड अँड वॉज अटॅक्ड इन अ रेड मिस्ट, म्हणजेच काय की त्याला त्याने काहीतरी पाहिलं आणि मग त्याला त्या गोष्टीने प्रोवोक केलं आणि मग तो लगेच रागामध्ये त्याने अटॅक करायला सुरुवात केली, म्हणजेच काय की त्याचा स्वतःवरचा ताबा सुटून गेला. जसं एज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, दिस पर्सन इज अँग्री आणि दिस पर्सन इज ट्राइंग टू स्पीक समथिंग, किंवा तो भडास काढण्याचा, खूप रागामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय की रागाने त्याची पट्टी जी आहे, म्हणजे त्याचं जे रॅशनल माइंड आहे किंवा नॉर्मली जो आपण विचार करतो ते सगळं आपण रागात असताना विचार करत नाही, आपण कसं पण रागाच्या भरात कसं पण बोलून जातो. मग रेड मिस्ट म्हणजेच काय की थोडक्यात रागाच्या भरात, रेड मिस्ट म्हणजे काय, रागाच्या भरात एखादी गोष्ट जी आपण करतो, भांबावून जातो किंवा गोंधळून जातो आणि न विचार करता जे वागतो त्याला आपण रेड मिस्ट म्हणतो. बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे. द नेक्स्ट इडियम इज रेड्स अंडर द बेड. रेड्स अंडर द बेडला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, वरीज, फिअर्स ऑर एम्बॅरेसिंग प्रॉब्लेम्स दॅट समवन हाइड्स, म्हणजे अशा एखाद्या गोष्टी जे आपण लपवतो. आता गोष्टी लपवतो म्हणजेच काय की आपण एखादी वस्तू लपवतो असं नाही, परंतु एखादी गोष्ट आपल्यामध्ये आहे, एखाद्या पर्सनॅलिटीमध्ये आहे आपल्या गोष्ट, आणि आपण ती गोष्ट लपवतो. फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही खूप घाबरता एखाद्या गोष्टीला, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप गिल्ट वाटतं किंवा खूप एम्बॅरेसिंग वाटतं, तुमच्यावरती हसतील लोक, तुम्हाला जज करतील, म्हणून ती गोष्ट तुम्ही लपवताय. मग तशी ज्या गोष्टी असतात त्यांना रेड्स अंडर द बेड म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, की ही ऍक्ट्स हॅपी बट ही हॅज सम रेड्स अंडर द बेड. तो आनंदी असण्याचा प्रयत्न करतोय किंवा तो आनंदी आहे असं दाखवतोय, परंतु इन रिअलिटी ही इज नॉट हॅपी, ही इज हायडिंग समथिंग अंडर द, म्हणजे ही हॅज सम रेड्स अंडर द बेड, म्हणजेच काय की तो काहीतरी लपवतोय ज्याच्या माध्यमातून त्याला वाटतं की बाबा हे जर बाहेर आलं तर लोक मला काय म्हणतील, लोक मला काय समजतील. जसं की काय, आता हा जो बेड आहे या बेडच्या माध्यमातून आता मेटाफॉरिकली काय दाखवलंय की बाबा दिस इज द बेड, म्हणजेच काय की दिस इज द पर्सन म्हणूयात आपण, आणि दिस इज समथिंग दॅट द पर्सन इज हायडिंग, म्हणजेच काय की वरीज, फिअर्स, मिस्टेक्स ऑर एम्बॅरेसिंग थिंग्स, म्हणजे स्वतःच्या चुका, स्वतःचा कमीपणा, स्वतःची भीती, स्वतःच्या ज्या काही चिंता वगैरे आहेत त्या गोष्टी माणूस लपवतो. मग तशा ज्या गोष्टी लपवल्या जातात, ज्यावेळेस फिलिंग्स, पर्सनॅलिटी बद्दल काहीतरी लपवतो, त्या गोष्टींना आपण रेड्स अंडर द बेड म्हणतो. बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे. द नेक्स्ट इडियम इज रेड इंक. आता रेड इंक म्हणजेच काय की वेन समबडी इज इन फायनान्शियल लॉस ऑर बिंग इन डेट. आता DEBT हा जो आहे ज्याला आपण डेटच म्हणतो बरं का, जसं आपण डेट म्हणतो का DAT, तसंच त्याचं प्रोनाउन्सिएशन. आता डेट या शब्दाचा अर्थ काय, DEBT म्हणजेच काय की एखादा माणूस कर्जात असणे. म्हणजे वेन समबडी इज इन रेड इंक इट मीन्स दॅट दे आर फेसिंग सम फायनान्शियल लॉस. एखादा माणूस जर रेड इंक मध्ये जर आहे तर तो माणूस काहीतरी फायनान्शियल लॉस मध्ये आहे हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल कसं, द कंपनी एंडेड इन द रेड इंक, म्हणजेच काय की द कंपनी एंडेड इन द रेड इंक, म्हणजेच काय की वेन द कंपनी स्टार्टेड इट स्टार्टेड विथ व्हेरी वेल विथ प्रॉफिट्स अँड नाही काय की सेल्स, परंतु काय झालं कालांतराने कंपनीने चांगलं केलं नाही, दे कुड नॉट परफॉर्म वेल आणि मग दे हॅड टू एंड इन रेड इंक, म्हणजेच काय की त्यांचा जो वर्षाचा जो टर्नओव्हर आहे तो एकदम फायनान्शियल लॉस मध्ये गेला, म्हणजे तोट्यामध्ये गेला. दॅट्स वाय द कंपनी वॉज इन रेड इंक. ओके, फॉर एक्झाम्पल कसं, हे जसं लिहिलं समजा नाही काय ते एक्सपेन्सेस, इन्कम वगैरे काय काय म्हणलं, आणि नेट प्रॉफिट लॉस वगैरे काय काय असं जे म्हणतो समजा त्यानुसार, म्हणजेच काय की वेन समबडी इज इन फायनान्शियल लॉस दॅट पर्सन इज इन रेड इंक. ओके, द नेक्स्ट इडियम इज लाईक अ रेड रॅग टू अ बुल. लाईक अ रेड रॅग टू अ बुलला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, समथिंग दॅट मेक्स समवन व्हेरी अँग्री ऑर प्रोवोक्स देम, म्हणजेच काय एखादी अशी गोष्ट जी एखाद्या माणसाला प्रोवोक करते, एखाद्या माणसाला खूपच राग आणण्यासाठी प्रवृत्त करते, ती गोष्ट जी असते त्याला आपण लाईक अ रेड रॅग टू अ बुल म्हणतो. जसं की काय, आता हा जो बुल आहे दिस इज ट्रिगर्ड बाय दिस रेड रॅग, म्हणजेच काय की हे जर बघितलं तर तो रागात येतो आणि तो शर्यतीसाठी किंवा धावतो किंवा मारायला येतो, असं हे इडिओमॅटिक
एक्सप्रेशन आहे त्याच्या माध्यमातून काय की बाबा एखाद्या माणसाला एखादी गोष्ट ट्रिगर करणारी जर सांगितली किंवा दाखवली तर तो माणूस पटकन रागात येतो. फॉर एक्झाम्पल कसं, क्रिटिसाइजिंग हिज वर्क इज लाईक अ रेड रॅग टू अ बुल, म्हणजेच काय की त्याचं काम जे आहे त्याची जर टीका केली तर हे कसं आहे, इट इज रेड रॅग टू अ बुल, म्हणजेच काय की बाबा त्याला हे प्रवृत्त करण्यासारखंच आहे आणि त्याच्या माध्यमातून तो रागवू शकतो आणि तो माणूस काही पण बोलू शकतो. मराठीमध्ये बोलायचं झालं तर कसं, एखादी गोष्ट जी कोणाला खूप चिडवते किंवा संताप आणते ती गोष्ट करणे त्याला काय म्हणतो, लाईक अ रेड रॅग टू अ बुल. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज रेड हेरिंग. आता रेड हेरिंग म्हणजेच काय की समथिंग दॅट मिसलीड्स ऑर डिस्ट्रॅक्ट्स फ्रॉम द रिअल इश्यू, म्हणजे एखादी मेन गोष्ट आहे त्या गोष्टीपासून, एखाद्या मेन मुद्द्यापासून जर एखादी गोष्ट जर भटकवत असेल त्या गोष्टीला आपण रेड हेरिंग म्हणतो. रेड हेरिंगला आपण सिंपल भाषेत सांगायचं झालं तर डिस्ट्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, डिस्ट्रॅक्शन. म्हणजेच काय, बऱ्याच वेळा क्राईम थ्रिलर जे असतात मूवीज मध्ये बघा किंवा एखादा सिरियल किलर असतो, मग त्या माणसाकडून लक्ष दुसरीकडे जावं म्हणून काय करतात, अचानकच एखादा दुसरा माणूस तसं वागतो किंवा हे करतो आणि हा किलर नाहीये हा किलर आहे असं उगाच संभ्रम निर्माण केला जातो आणि डिस्ट्रॅक्शन निर्माण केलं जाते नव्हे. मूवीज मध्ये जे चेस सीन्स असतात का, हिरो कुठेतरी पडत असतो आणि मग त्याच्या मागे पोलीस लागलेले असते, मग त्यावेळेस सुद्धा तो रेड हेरिंगच्या माध्यमातून, डिस्ट्रॅक्शनच्या माध्यमातून पोलिसांना दाखवतो की बाबा मी इकडे गेलोय, परंतु ते तिकडे न जाऊन तो दुसरीकडे जातो. सो दॅट इज रेड हेरिंग, म्हणजेच काय की इन अ वे अ डिस्ट्रॅक्शन. मराठीत सांगायचं झालं तर कसं, खरी बाब लपवणारी किंवा चुकीच्या दिशेने लक्ष वळवणारी जी गोष्ट असते त्याला आपण रेड हेरिंग म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हिज लॉंग स्पीच वॉज जस्ट अ रेड हेरिंग टू अवॉइड द क्वेश्चन, म्हणजेच काय की हिज लॉंग स्पीच वॉज अ रेड हेरिंग जस्ट टू अवॉइड द क्वेश्चन. लोक प्रश्न जे विचारतील, लोक येऊन प्रश्न विचारतील आणि त्यांना तोंड द्यावं लागेल म्हणून तो जो वक्ता आहे त्याने काय केलं की त्याचं भाषणच लांबवलं, जेणेकरून लोक बोर होऊन खूप दिवसानंतर, म्हणजे खूप वेळानंतर लोक निघून गेली. म्हणजेच काय की ही स्पीच वॉज अ रेड हेरिंग इन अ वे इट वॉज अ डिस्ट्रॅक्शन. बघूयात पुढचं इडियम कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज रेड फ्लॅग. आता रेड फ्लॅग हा जो इडियम आहे याचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो अ वॉर्निंग साईन, म्हणजेच काय की एखादं धोक्याची घंटा आहे असं जे म्हणतो. समजा असं जे लिहिलं नसतं का ते डीपी वगैरे, लाईटची जी डीपी असते त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा की खतरा आहे, पुढे धोका आहे असं दिलेलं असतं. दॅट इज कॉल्ड अ रेड फ्लॅग. रेड फ्लॅग म्हणजेच काय की अधोक्याची घंटा किंवा वॉर्निंग साईन. आणि दुसरा जो अर्थ आहे त्याचा आहे अन अनडिझायरेबल क्वालिटी ऑर बिहेवियर इन अ पर्सन. आता मॉडर्न डे रिलेशनशिप मध्ये तुम्ही दोन प्रकारचे शब्द वारंवार ऐकत असाल बघा. एक आहे रेड फ्लॅग आणि दुसरा आहे ग्रीन फ्लॅग. ग्रीन फ्लॅग. आता रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग मध्ये कसं, रेड फ्लॅग म्हणजे अ पर्सन हु इज व्हेरी टॉक्सिक, द पर्सन हु इज व्हेरी अनडिझायरेबल. एखादा माणूस खूपच टॉर्चरिंग, खूपच डॉमिनेटिंग, खूपच कंट्रोलिंग आणि खूपच जर अनडिझायरेबल बिहेवियर जर असेल त्या माणसाचं तर आपण त्याला रेड फ्लॅग म्हणतो. परंतु ऑन द ऑपोजिट, द पर्सन हु इज व्हेरी गुड, एखादा माणूस खूपच स्वभावाने चांगला आहे, खूपच म्हणजे राहण्यासारखा आहे, चांगला माणूस आहे, लग्न करण्यासारखा आहे, सोबत ठेवायच्या लायकीचा, असं जर तो माणूस असेल तर त्याला आपण ग्रीन फ्लॅग म्हणतो. ग्रीन फ्लॅग. आणि तो माणूस जर खूपच चांगला असेल तर तुम्ही त्याला ग्रीन फॉरेस्ट असा पण शब्द ऐकला असेल. ओके, म्हणजेच काय की तो माणूस खूपच चांगला जर असेल तर ग्रीन फॉरेस्ट म्हणतो. मराठीत मिनिंग जर सांगायचं झालं तर धोक्याचा इशारा किंवा एखाद्या व्यक्तीच्या अयोग्य वागणुकीचे लक्षण, म्हणजेच काय की एखादा धोक्याचं साईन तरी, लक्षण तरी, किंवा एखाद्या माणसाचं अनडिझायरेबल वागणं आहे त्या गोष्टीचं लक्षण असतं त्याला आपण रेड फ्लॅग म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, ही इज कॉन्स्टंट लाईंग इज रेड फ्लॅग, म्हणजेच काय की तो नेहमी खोटं जे बोलतोय हे काय आहे, इट इज अ साइन ऑफ रेड फ्लॅग. म्हणजे इट इज अ रेड फ्लॅग. आता रेड फ्लॅग म्हणजे वॉर्निंग साईनच आहे, मग इट इज अ साइन ऑफ रेड फ्लॅग म्हणायची गरज नाही. इट इज अ रेड फ्लॅग असं जरी तुम्ही म्हणलं तरी चालेल. कारण का, ही इज कॉन्स्टंटली लाईंग टू हिज गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, व्हॉट एव्हर, आई वडिलांना कोणाला पण जे खोटं बोलतोय तो माणूस, मग ते बाबा सारखंच वारंवार खोटं बोलणं म्हणजे हे रेड फ्लॅग आहे. म्हणजेच काय की इट इज अन अनडिझायरेबल क्वालिटी इन अ पर्सन. दॅट इज वाय द रेड फ्लॅग इज द वर्ड. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज इन द रेड. आता आपण थोड्या वेळापूर्वी एक इडियम बघितलं बाकी की इन रेड इंक. इन रेड इंक आणि इन द रेड, हे जे दोन आहेत या दोन्ही इडियमचा अर्थ काय होतो, तर एखादा माणूस फायनान्शियल लॉस मध्ये आहे त्यावेळेस आपण इन द रेड पण म्हणतो आणि इन रेड इंक पण म्हणतो. म्हणजे या दोन्हींचा अर्थ काय होतो, वेन समबडी इज इन फायनान्शियल लॉस you can say that so and so company or so and so person is in the red or in the red ink. For example कसं, after the poor sales the company was in the red. after the poor sales म्हणजे एकदम गरीब सेल्स नाही, पुअर म्हणजेच काय की बाबा खूप कमी झालेलं जे काही समजा विक्री आहे त्याला आपण पुअर सेल्स म्हणतो. मग आफ्टर द पुअर सेल्स द कंपनी वॉज इन द रेड, म्हणजेच काय की खूपच कमी विक्री झाल्यामुळे, खूपच कमी उत्पादन झालं आणि कमी लोकांपर्यंतच पोहोचलं, कमी सेल करू शकलो म्हणून काय झालं, कंपनी वॉज इन द
रेड. कंपनी वॉज इन द रेड म्हणजेच काय की द कंपनी वॉज इन फायनान्शियल लॉस, म्हणजे कंपनीला जो प्रॉफिट जो आहे तो वाढला नाही, परंतु असं थोडं थोडं खाली आला. दॅट इज वाय इट इज कॉल्ड इन द रेड. बघूयात पुढचा शब्द कुठला. द नेक्स्ट इडियम इज रेड कार्पेट ट्रीटमेंट. रेड कार्पेट ट्रीटमेंट म्हणजे काय की टू बी गिवन अ स्पेशल वेलकम अँड व्हेरी गुड ट्रीटमेंट. म्हणजे एखाद्या माणसाला जर खूपच आदरयुक्त आणि खूपच चांगलं जर ट्रीटमेंट दिलं जात असेल म्हणजे त्याची स्किन ट्रीटमेंट किंवा फिजिकल ट्रीटमेंट किंवा हे जे ट्रीटमेंट म्हणतो हॉस्पिटलमधल्या ती ट्रीटमेंट नाही. ट्रीटमेंट या शब्दाचा अर्थ इथे वागणूक होतो. काय होतो? वागणूक. म्हणजेच काय की एखाद्या माणसाला खूपच जर समजा नाही काय तर हाताच्या बोटासारखं फोडासारखं जपतो असं जर म्हणतो समजा, तसं जर एखाद्या माणसाला चांगली वागणूक देत असतील तर त्याला आपण रेड कार्पेट ट्रीटमेंट म्हणतो. ॲज यू कॅन सी इन द पिक्चर, दिस लेडी इज अरायव्हिंग ॲट अन इव्हेंट आणि दिस पीपल आर वेटिंग फॉर हर. आणि एक रेड कार्पेट तिच्यासाठी हे केलेलं आहे, खाली टाकलेलं आहे आणि शी इज एंटरिंग इन टू द इव्हेंट. म्हणजे ते येत असताना लोक टाळ्या वगैरे वाजवत आहेत. म्हणजे काय, इन अ वे दे आर वेटिंग फॉर हर आणि दे आर वेलकमिंग हर विथ वॉर्म वेलकम. म्हणजे चांगल्या पद्धतीने आदरयुक्त भावनेने ते लोक काय करतात, दे आर रिसिव्हिंग हर म्हणजे दे आर वेलकमिंग हर. आता मराठीत सांगायचं झालं तर कसं म्हणतो, विशेष आदरातिथ्य आणि उत्तम वागणूक मिळणे किंवा देणे. समजा वेन यू आर गिव्हिंग समबडी अ रेड कार्पेट ट्रीटमेंट, तुम्ही त्यांना उत्तम वागणूक देताय. आणि जर तुम्हाला वेन यू आर रिसिव्हिंग अ रेड कार्पेट ट्रीटमेंट देन समबडी इज नाही का गिव्हिंग यू व्हेरी आदरयुक्त ट्रीटमेंट. ओके. फॉर एक्झाम्पल, द गेस्ट वर गिव्हन अ रेड कार्पेट ट्रीटमेंट ॲट द हॉटेल. म्हणजेच काय की हॉटेलमध्ये जे काही गेस्ट आले होते त्या सगळ्या लोकांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देण्यात आलं. म्हणजेच काही त्या लोकांचं स्वागत करण्यात आलं, त्यांना पुष्पगुच्छ वगैरे देण्यात आली आणि त्यांना गेस्ट म्हणून भारतामध्ये किंवा जिथे कुठे ते येत आहे ज्या काही हॉटेलला ते आले तिथे त्यांचं आदरयुक्त स्वागत करण्यात आलं. म्हणजेच काय की इट इज रेड कार्पेट ट्रीटमेंट. बघूयात नेक्स्ट इडियम कुठलं आहे. द नेक्स्ट इडियम इज रेड टेप. आता रेड टेपला काय म्हणतो, अँड अननेसेसरी रूल्स ऑर पेपर वर्क दॅट डिले थिंग्स. म्हणजेच काय की अशी एखादी गोष्ट जी करायची आपल्याला, परंतु ती गोष्ट करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात, ज्या काही बाधा येतात आणि ज्या काही अननेसेसरी गोष्टी घडतात त्या गोष्टींना आपण रेड टेप म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं, दिस पर्सन इज ट्राइंग टू रीच हिज गोल. त्या माणसाला त्याच्या गोलपर्यंत पोहोचायचं आहे, परंतु काय त्याला अप्रुव्हल घ्यावं लागतंय, त्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करावं लागतंय, त्याला फॉर्म्स भरावं लागतात, त्याला क्लिअरन्स करावं लागतात आणि देन ही विल बी एबल टू रीच टू द गोल. म्हणजेच काय की these unnecessary things that this person has to cross or enter or नाही काय की पुढे जायचं त्याला, जे पार करायचे सगळ्या ज्या बाउंडरीज आहेत त्यांना आपण रेड टेप म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं, द प्रोजेक्ट इज डिलेड बिकॉज ऑफ रेड टेप. म्हणजे जो प्रोजेक्ट आपल्याला करायचा तो प्रोजेक्ट काय झालाय, डिले करण्यात आलाय, म्हणजे त्याच्यात उशीर करण्यात आलेला आहे. कारण का, बिकॉज ऑफ द रेड टेप. म्हणजेच काय की अननेसेसरी रूल्स, डॉक्युमेंटेशन, क्लेरिकल वर्कच्या माध्यमातून ते जो प्रोजेक्ट आहे तो तिथेच अडकलाय. म्हणजे तो ऑफिसमधून पुढे निघालाच नाही, जेणेकरून काय तो प्रोजेक्ट अजूनही अप्रूव्ह झालेला नाहीये. सो दॅट इज कॉल्ड अ रेड टेप. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत, प्लीज कीप दिस इन माइंड. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज पेंट द टाउन रेड. आता पेंट द टाउन रेड, आता रेड हा जो शब्द आहे कुठला, रेड इडियम मध्ये जो वापरला जातो तो युजली निगेटिव्हच मिनिंग असतो बरं का त्याचा. रेड जिथे जिथे तुम्ही वापरताय तिथे तिथे थोडासा निगेटिव्हच मिनिंग आहे रेड या शब्दाचा, परंतु हा जो इडियम आहे पेंट द टाउन रेड त्याच्यामध्ये इट हॅज अ पॉझिटिव्ह मिनिंग विच मीन्स टू गो आउट अँड सेलिब्रेट एक्साइटेडली अँड एन्जॉय अ लॉट. म्हणजे बाहेर जाणे आणि काहीतरी सेलिब्रेशन जे करतो तुम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन एक्सप्लोर करून, त्या गोष्टीला पेंटिंग द टाउन रेड म्हणतो. ॲज यू कॅन सी इन द पिक्चर, दिस पीपल आर सेलिब्रेटिंग समथिंग इन अ सिटी. आणि सगळीकडे जे नाही आहेत वेगवेगळ्या लाईटी अशा तशा नाही काही झगमग जी म्हणतो आपण समजा नाही तशी आहे. आणि पीपल आर सेलिब्रेटिंग म्हणजे 31st जसं आपण सेलिब्रेट वगैरे करत असतो, दिस पीपल आर पेंटिंग द टाउन रेड. म्हणजेच काय की ते त्यांचा ठसा उमटवत आहेत आणि ते जागोजागी जाऊन एक्सप्लोर करून स्वतःचा आनंद व्यक्त करत आहेत. दे आर एन्जॉईंग और दे आर experiencing a sense of joy by going to different places or by exploring. That's why they are painting the town red. आता मराठीत सांगायचं झालं तर उत्साहाने बाहेर जाऊन खूप मज्जा करून येणे. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता आणि खूप मजा करून येता का समजा, त्याला पेंटिंग द टाउन रेड म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही पुण्यात राहता आणि मग संडे म्हणून तुम्ही कुठेतरी जाताय, बाहेर फिरून येत आहे, जे तुम्ही बाहेर फिरून येत आहे त्या गोष्टीला पेंटिंग द टाउन रेड म्हणतो. ओके. फॉर एक्झाम्पल, वी पेंटेड द टाउन रेड ऑन न्यू इयर्स यू. म्हणजेच काय की नवीन वर्षाची जी सुरुवात होणार होती त्या दिवशी आम्ही काय केलं, वी पेंटेड द टाउन रेड. म्हणजेच काय की वी एन्जॉयड अ लॉट, आम्ही खूपच मजा केली. ओके. आता रेड या शब्दाचा वापर करून तयार झालेले बरेच इडियम आहेत, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढेच इडियम तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जरी एखादे जर अजून महत्वाचे असतील सर, प्लीज कीप देम इन द कॉमेंट. नाव लेट्स लुक ॲट द इडियम्स ऑफ कलर विथ ग्रीन.
The next idiom of color is green thumb, which means a natural ability to grow plants well or someone who is very good at gardening. म्हणजेच काय की झाडे लावणे किंवा वाढवण्यात नैसर्गिक कौशल्य असणे किंवा बागकामात प्रवीण असलेला जो माणूस असतो त्या माणसाला आपण ग्रीन थंब म्हणतो. आता ग्रीन थंब म्हणजेच काय की त्या माणसाचा जो अंगुठा आहे तो ग्रीन कलरचा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. ग्रीन थंब म्हणजेच काय की बाबा त्या माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा त्या माणसाच्या हातामध्ये अशी जादू आहे ज्याच्या माध्यमातून तो जे काही झाड लावतो ते टिकतं आणि ते झाड एकदम चांगल्या प्रकारे ते फुलतं. In short, when somebody is very good at gardening, that person is said to have a green thumb. Green thumb म्हणजे बाबा त्या माणसाच्या हातामध्ये अशी जादू आहे ज्याच्या माध्यमातून तो काय करू शकतो, हे जे फुलं फळं जे काही असतात समजा ते चांगल्या प्रकारे तो फुलू शकतो आणि त्यांची संगोपन चांगल्या प्रकारे करू शकतो. एक्झाम्पल, माय ग्रँडमदर हॅज अ ग्रीन थंब. एव्हरी प्लांट शी ग्रोज स्टेज हेल्दी. म्हणजेच काय की व्हॉट एव्हर शी प्लांट स्टेज हेल्दी बिकॉज शी हॅज अ ग्रीन थंब. ती तिच्या हातामध्ये अशी जादू आहे ज्याच्या माध्यमातून ती जे काही झाड लावेल, जे काही फुल ती लावेल, जे काही प्लांट ती ग्रो म्हणजे प्लांट करेल ते प्लांट काय होतं, चांगलं ग्रो होतं आणि इट स्टेज हेल्दी ॲज वेल. दॅट्स वाय माय ग्रँडमदर हॅज अ ग्रीन थंब. बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे. द नेक्स्ट इडियम इज ग्रीन वॉश. आता ग्रीन वॉश शब्द खूप महत्वाचा आहे. द ऍक्ट ऑफ मेकिंग पीपल बिलीव्ह दॅट अ कंपनी प्रोडक्ट ऑर पॉलिसी इज एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. बऱ्याच कंपनी ज्यावेळेस त्यांचे प्रोडक्ट लॉन्च करतात त्यावेळेस ते म्हणतात की आमचं जे प्रोडक्ट आहेत, आम्ही जे काही प्रोडक्ट बनवतो ते ऑर्गॅनिक पद्धतीने बनवतो आणि आमच्या प्रोडक्ट पासून कोणालाही जीवित किंवा वित्तहानी नाहीये किंवा कोणालाही धोका नाहीये, कोणाची हेल्थ बिघडणार नाही किंवा जे काही आम्ही प्रोडक्ट बनवतो ते इको फ्रेंडली आहेत, त्याचं पर्यावरणाला सुद्धा काही धोका नाहीये. मग असं ज्यावेळेस खोटं असतं तरी पण एखादी कंपनी जर दावा करत असेल की बाबा आमचे जे प्रोडक्ट आहेत ते इको फ्रेंडली आहेत, मुळात त्यांचे इको फ्रेंडली नसतात परंतु तरी पण ते म्हणतात की आमचे प्रोडक्ट इको फ्रेंडली आहेत, त्यावेळेस त्याला ग्रीन वॉश म्हणतो. म्हणजेच काय मराठीत सांगायचं कसं तर एखाद्या कंपनी उत्पादन किंवा धोरणाबद्दल ते पर्यावरणपूरक असल्याचा खोटा आभास निर्माण करण्याला आपण ग्रीन वॉश म्हणतो. एका कंपनीचं इथं हे दिलेलं आहे बघा, कॅप्शन दिलेलं आहे की वी केअर फॉर द प्लॅनेट 100% इको फ्रेंडली, नॅचरल, सस्टेनेबल आणि ग्रीन असं दाखवलंय. परंतु मुळात ही जी त्यांची जी कंपनी आहे ती अशी दिसते, म्हणजे इकडे खूप धूर निघतोय आणि हे प्रदूषण आहे आणि याच्या माध्यमातून पर्यावरणाला धोका पोहोचतोय. परंतु ती कंपनी काय क्लेम करते की आमची जी कंपनी आहे ती अशी नाही दिसत, आमची कंपनी एकदम अशी आहे, म्हणजेच काय की एकदम ग्रीन आहे आणि एकदम पर्यावरणासाठी चांगली पूरक असलेली कंपनी आहे आणि आमचे प्रोडक्ट पण तसे आहेत. असं ज्यावेळेस एखादी कंपनी दावा करते त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ग्रीन वॉश म्हणतो. द नेक्स्ट इडियम इज ग्रीन रूम, विच मीन्स अ रूम और एरिया where speakers or guests wait before going on to the stage. म्हणजेच काय की ग्रीन रूम म्हणजे कशी रूम, अशी रूम जिथे समजा एखादा हे असेल, सुपरस्टार असेल किंवा एखादा सिंगर असेल, समजा काय आपण म्हणूयात की अरिजित सिंगचं परफॉर्मन्स आहे पुण्यामध्ये, मग पुण्यामध्ये स्टेजवरती जायच्या आधी अरिजित सिंग कुठेतरी प्रतीक्षा करत थांबलाय, म्हणजे तो कुठेतरी विश्रांती करतो आणि थोडं स्टेजवर जायच्या आधी तो कुठेतरी जाऊन थांबलाय. मग ती जी जागा असते ज्या रूममध्ये त्या गेस्टला, स्पीकरला, डान्सरला, जो कोण परफॉर्म करणार असतो त्याला परफॉर्मन्सच्या आधी जिथे थांबवलं जातं ज्या रूममध्ये, त्या रूमला आपण ग्रीन रूम म्हणतो. ओके, ती अशी दिसते. इथे सगळं मेकअपचं सामान, सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात आणि इथे तो स्टेज आहे. सो दिस काइंड ऑफ रूम इज कॉल्ड अ ग्रीन रूम वेअर अ डान्सर, अ सिंगर usually stays before the actual performance has begin. फॉर एक्झाम्पल कसं, द सिंगर रिलॅक्स्ड इन द ग्रीन रूम बिफोर हर परफॉर्मन्स. म्हणजेच काय की ती जी सिंगर होते तिने काय केलं, ग्रीन रूम मध्ये थोडंसं तिने विश्रांती घेतली बिफोर हर ऍक्च्युअल परफॉर्मन्स बिगेन. बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे. द नेक्स्ट इडियम इज ग्रीन शूट्स. ग्रीन शूट्स म्हणजेच काय की अर्ली साइन्स ऑफ ग्रोथ ऑर इम्प्रुव्हमेंट. म्हणजेच एखादी गोष्ट खूपच मरून गेलेली आहे, एखादी गोष्ट संपूनच गेलेली आहे, परंतु ज्यावेळेस ती गोष्ट जन्माला येते किंवा ती गोष्ट हळूहळू ग्रो करायला सुरुवात करते किंवा इम्प्रुव्हमेंट दिसायला लागते, त्यावेळेस त्याला ग्रीन शूट्स म्हणतो. म्हणजेच काय की पाऊस कमी आहे किंवा पाऊसच पडत नाहीये म्हणून जर समजा तुम्ही कापूस लावले जर ते उगवतच नसेल, परंतु हळूहळू तुम्हाला दिसायला लागतं की थोडं थोडं उगवत आहे, थोडं थोडं ग्रोथ होती, थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट होती, त्याला आपण ग्रीन शूट्स म्हणतो. काय म्हणतो, ग्रीन शूट्स. आता ग्रीन शूट्स हा शब्द पर्यावरणाच्याच बाबतीत नाही, परंतु एखाद्या गोष्टीची डेव्हलपमेंट थोडी थोडी होते त्या गोष्टीसाठी सुद्धा वापरतो. फॉर एक्झाम्पल कसं, आफ्टर मंथ्स ऑफ लॉसेस द कंपनी फायनली सॉ ग्रीन शूट्स इन इट्स सेल्स. म्हणजेच काय की बरेच वर्ष किंवा बरेच महिने फायनान्शियल लॉस झेलल्यानंतर त्या कंपनीने शेवटी कुठेतरी बाबा आशेचा किरण त्यांना दिसत होता आणि दे स्टार्ट सीइंग द ग्रीन शूट्स. म्हणजेच काय की थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट त्यांना आता दिसत होती. म्हणजेच काय की द कंपनी वॉज ट्राईंग टू वेक अप, म्हणजे ती मेलेल्या अवस्थेतून ती उभं राहण्याचा प्रयत्न करत होती. मग त्या ज्या गोष्टी असतात अर्ली सायन्स ऑफ इम्प्रुव्हमेंटला, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ग्रीन शूट्स. बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे.
द नेक्स्ट इडियम इज गेट द ग्रीन लाईट. आता गेट द ग्रीन लाईट हा जो इडियम आहे ते तुम्हाला ट्रॅफिकचे जर नियम माहित असतील तर ते तुम्हाला नक्कीच समजेल चांगल्या पद्धतीने. आता ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेस हे असतो त्याच्यामध्ये रेड, ग्रीन आणि येलो या 3 प्रकारचा असतात. आता येलो म्हणजेच काय की तुम्हाला गाडी स्लो डाऊन करण्यासाठी किंवा थांबण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी थोडीशी चेतवणी दिलेली असते. आता रेड सिग्नल जर लागलाय म्हणजे तुम्हाला तिथे डायरेक्टच जागेवरती थांबायचं आहे आणि ज्यावेळेस ग्रीन सिग्नल म्हणतो त्यावेळेस तुम्ही पुढे जाऊ शकता. अप्रूव्ड टू गो अहेड म्हणजे काय की तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे काय की तुम्ही ज्या सिग्नलवरती थांबलाय तिथून जर तुम्हाला जर ग्रीन सिग्नल मिळालं तर इट इंडिकेट्स दॅट यू कॅन मूव्ह अहेड और यू कॅन गो ऑन विथ युअर व्हेकल. तुम्ही तुमची गाडी घेऊन पुढे जाऊ शकता. मग टू गेट द ग्रीन सिग्नल म्हणजे काय, टू गेट अप्रुव्हल और परमिशन टू गो अहेड विथ अ प्लॅन, प्रोजेक्ट और आयडिया. एखादी गोष्ट करण्यासाठी जर एखाद्या गोष्टीचं जर अप्रुव्हल जर मिळालं तर त्याला आपण टू गेट द ग्रीन सिग्नल म्हणतो. बऱ्याच वेळा लोक जे लव्ह मॅरेज करतात त्या लोकांना घरी कसं विचारावं, घरी कसं विचारावं, पप्पा ऐकतील का, हे त्या सगळ्या गोष्टी म्हणतो. एक दिवस पप्पा ऐकतात, मग ज्या दिवशी पप्पा ऐकतील त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ग्रीन सिग्नल. परंतु पप्पा जर ऐकत नसतील तर त्याला आपण रेड सिग्नल म्हणणार. तिथे तुम्हाला सगळं थांबवावं लागेल. बघूयात एक्झाम्पल काय. आर प्रपोजल वॉज अप्रूव्ड सो वी गॉट द ग्रीन लाईट टू स्टार्ट द प्रोजेक्ट. आमचा जो प्रोजेक्ट होता की आमचा जो प्रपोजल होता प्रोजेक्टसाठीचा तो अप्रूव्ह झाला. सो वी गॉट द ग्रीन लाईट म्हणजे आम्हाला काय झालं, ग्रीन लाईट मिळली. म्हणजेच ग्रीन म्हणजे आम्हाला ग्रीन लाईट भेटली. इन शॉर्ट काय झालं, वी गॉट द परमिशन ऑर अप्रुव्हल इन ऑर्डर टू गो हेड विथ आर प्रोजेक्ट. बघूयात कुठला इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज ग्रीन अराउंड द गिल्स. आता ग्रीन अराउंड द गिल्स म्हणजे काय की लुकिंग सिक और नॉशियस और हॅव्हिंग अ पेल अनहेल्दी अपीअरन्स. म्हणजे एखादा आजाराने त्रस्त असतो आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरती कलरच नसतो, त्या गोष्टीला आपण ग्रीन अराउंड द गिल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय की ही लुक्ड ग्रीन अराउंड द गिल्स आफ्टर द बोट राईड. म्हणजे बोट राईड करून आला तो आणि त्याच्यावरती खूपच वाईट परिणाम झाला आणि ही फेल व्हेरी आजारी. त्याला खूपच आजारी तो पडला आणि मग त्याला नाही काही अशा प्रकारचं त्याचं पूर्णपणे कंडिशन झाली. दॅट्स वाय ही इज ग्रीन अराउंड द गिल्स. बघूयात पुढचा इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज ग्रीन आईड मॉन्स्टर. आता ग्रीन आईड मॉन्स्टर हा जो इडियम आहे इट कम्स फ्रॉम विलियम शेक्सपियर्स प्ले. आता विलियम शेक्सपियरचा ऑथेलो नावाचा एक प्ले, त्याच्यामध्ये जेलसी हा एक प्रकार खूप जास्त प्रमाणात दाखवला. म्हणजे ज्याला आपण मत्सर म्हणतो का, ती गोष्ट खूप जास्त प्रमाणात दाखवली. आता मत्सर ही भावना तुम्हाला माहिती आहे, एखाद्यावरती जळणे वगैरे जे असतात त्याला आपण ग्रीन आईड मॉन्स्टर म्हणतो. आता त्याच्यामध्ये कोट पण आहे त्या विलियम शेक्सपियरच्या प्लेमध्ये की जेलसी माय फ्रेंड इज अ ग्रीन आईड मॉन्स्टर. जेलसी माय फ्रेंड इज द ग्रीन आईड मॉन्स्टर. म्हणजे ग्रीन आईड मॉन्स्टर आहे असं तो म्हणतो. आता ग्रीन आईड मॉन्स्टरला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, एनवी ऑर जेलसी ऑफ समवन बिकॉज ऑफ देअर सक्सेस ऑर गुड फॉर्च्यून. एखाद्या माणसाकडे एखादा सक्सेस आहे, एखाद्या गोष्टीचं भाग्य आहे, एखादं सौंदर्य आहे, कुठली गोष्ट आहे आणि तुमच्याकडे ती गोष्ट नाहीये, म्हणून मग तुम्ही जर जळत असाल त्या गोष्टीवरून, जसं की तुमच्या भावकीसारखं, तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ग्रीन आईड मॉन्स्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं, द ग्रीन आईड मॉन्स्टर मेड हिम अनहॅपी वेन ही सॉ हिज ब्रदर गेट प्रमोटेड. म्हणजेच काय की ज्यावेळेस ग्रीन आईड मॉन्स्टर जो आहे त्याला नाखुश केलं, त्याला अनहॅपी केलं किंवा त्याला डिसअपॉइंट केलं. कधी, ज्यावेळेस त्याला कळालं की माझ्या जो छोटा भाऊ आहे त्याच भावाला प्रमोशन भेटलं आणि मला प्रमोशन भेटलं नाही. आता चुलत भावाच्या बाबतीत, सख्या भावाच्या बाबतीत हे होत नाही, परंतु दुसऱ्या भावाच्या बाबतीत हे होऊ शकतं की बाबा ही गॉट दिस आणि वाय आय डिड नॉट. म्हणजे मला का मिळालं नाही त्याला का मिळालं. मग असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो, ग्रीन आईड मॉन्स्टर. आता ग्रीन आईड मॉन्स्टर आणि दुसरा एक इडियम आहे पुढचा, ग्रीन विथ एनवी. ग्रीन विथ एनवी. ग्रीन विथ एनवी म्हणजे सुद्धा हेच. आता जसं की हा जो इडियम आहे ग्रीन विथ एनवी आणि ग्रीन आईड मॉन्स्टर, हे जे दोन आहेत, ग्रीन विथ एनवी आणि ग्रीन आईड मॉन्स्टर, ग्रीन आईड मॉन्स्टर, हे जे दोन्ही इडियम आहेत या दोन्हींचा अर्थ जेलसी होतं किंवा मत्सर ही भावना. व्हेरी जेलस ऑफ समवन बिकॉज ऑफ देअर सक्सेस, पोझिशन्स ऑर एटसेट्रा. आता काय, या मुलीकडे गाडी आहे आणि या मुलीकडे गाडी नाहीये, म्हणून मग हिला जरा चांगलं वाटत नाहीये की बाबा हिच्याकडे गाडी आहे आणि माझ्याकडे का नाहीये. आता हिच्याकडे स्कूटी असेल बहुतेक, त्याच्यामुळे तिला त्रास होतोय आणि शी इज ग्रीन विथ एनवी. तिला खूपच राग येतोय. आता राग नाही येतोय तिला, म्हणजे ती जळते, म्हणजे काय कुछ तो जल रहा है असं जर म्हणतो समजा तसं. ओके. फॉर एक्झाम्पल कसं, शी वॉज ग्रीन विथ एनवी वेन शी सॉ हर फ्रेंड्स न्यू कार. ज्यावेळेस तिने तिच्या मैत्रिणीची कार बघितली त्यावेळेस तिला खूपच जेलसी जाणवली.